जमीन तुकडेबंदी कायद्याचा सुधारित अध्यादेश आला. महाराष्ट्र राज्यामध्ये तुकडेबंदी कायदा हा एक जमिनीविषयक कायदा होता. या कायद्यानुसार शेतीसाठी किंवा निवासी वापरासाठी जमिनीचे तुकडे ठराविक किमान क्षेत्रफळापेक्षा लहान प्रमाणात विक्री खरेदी करता येत नव्हते. याचा उद्देश शेतीयोग्य जमीन फुटून छोटे छोटे तुकडे होऊ नयेत व शेती उत्पादनक्षम राहावी असा होता. परंतु वाढत्या नागरीकरणामुळे अनेकांनी गाव व शहरांच्या आसपास लहान भूखंडे विकत घेतले किंवा विकले, जे तुकडेबंदी कायद्यानुसार बेकायदेशीर ठरत होते. त्यामुळे हजारो घरे व प्लॉट्स कायदेशीर होऊ शकले नाहीत. परंतु आता महाराष्ट्र शासनाने 3 नोव्हेंबर 2025 रोजी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा अध्यादेश काढलेला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेले आहे की या निर्णयामुळे 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये झालेल्या लहान भूखंडांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांना कायदेशीर मान्यता मिळणार आहे. यासाठी नागरिकांनी कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा दंड भरावा लागणार नाही. म्हणजे सर्व व्यवहार विनामूल्य कायदेशीर केले जाणार आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करणारा नवीन अध्यादेश राज्यात लागू झालेला आहे. त्यात मुख्य तरतूद व बदल कोणते आहेत हे आपण जाणून घेऊयात. याचा फायदा कोणाला होणार? या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील सुमारे 49 लाख नागरिकांना थेट लाभ मिळणार आहे. खालील भागातील रहिवासी यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत: महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत हद्दीतील क्षेत्रे, मुंबई, पुणे, नागपूर व इतर शहरातील MMRDA, PMRDA, NMRDA यांसारख्या विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील भूखंड, UDCPR अंतर्गत येणारी गावे व शहरांच्या परिघातील क्षेत्रे. मुख्य तरतूद व बदल कोणते? तुकड्यांचे व्यवहार नियमित 15 नोव्हेंबर 1965 पासून ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये झालेले सर्व तुकड्यांचे हस्तांतरण म्हणजेच खरेदी विक्री व्यवहार कोणतेही शुल्क न आकारता विनामूल्य नियमित केले जाणार आहेत. यामुळे दीर्घकाळ अडकलेले व्यवहार आता कायदेशीरपणे वैध ठरणार आहेत. नोंदणीकृत पण नाव नसलेली प्रकरणे: ज्या व्यवहारांची नोंदणी रजिस्ट्रार कार्यालयात झालेली आहे परंतु खरेदीदाराचे नाव अजून 7/12 उतार्यावरती आलेले नाही, त्यांची नावे आता 7/12 उतार्यावर मालकी हक्कात नोंदवण्यात येणार आहेत. अनोंदणीकृत व्यवहारांसाठी संधी: ज्या जमिनींची खरेदी विक्री नोंदणीशिवाय अनोंदणीकृत दस्तऐवजांद्वारे झालेली आहे त्या प्रकरणामध्ये संबंधित व्यक्तींना आता सब रजिस्ट्रारकडे विधिवत नोंदणी करून आपले नाव 7/12 मालकी हक्क म्हणून लावता येणार आहे. तुकडेबंदी कायदा हा प्रामुख्याने कृषी क्षेत्रासाठी लागू होता, परंतु आता नागरी व प्रादेशिक योजना क्षेत्रात देखील रद्द करण्यात आलेला आहे. महसूल विभागाने स्पष्ट केले आहे की या अध्यादेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सविस्तर कार्यप्रणाली ही पुढील 7 दिवसांमध्ये जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांनी कोणत्याही कागदपत्रांसह अर्ज करायचा, पडताळणी प्रक्रिया व 7/12 नोंदणीची टप्प्याटप्प्याने माहिती दिली जाणार आहे. तसेच जर आपण पहिल्यांदाच या चॅनलवरती आला असाल तर अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.